चरण पादुका प्रत्यत पूजनम च प्रत्यत शुद्धोदक स्नानं समर्पयामि। शुद्धोदक स्नानांतरेण हरिद्राम कुंकुम च सौभाग्य द्रव्यम समर्पयामि। हळद कुंकू अक्षता फुल फा दोन्ही पादुका पादुका सौभाग्य द्रव्यम समर्पयामि। सकल पूजा ते पुष्पम समर्पयामि। फुल अक्षता फुल वाहा कळस पलीकडे केलेला आहे त्या कळसावरती थोडंसं हळद कुंकू अक्षता फुल वाहा। अथ कलश शंख घंटापूजनम कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिताः मुले तत्र फुलानं पाणी चिपडत आहेत तांब्यावरती नारळावरती हळद कुंकू अक्षता पुरवा। अथ कलश शंख घंटापूजनम कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिताः मुले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृंगना स्फुरता कुक्षतो सागरः सर्वे सन्त दीपा वसुंधरा ऋग्वेदोत यजुर्वेद सामवेद अतवर्ण अंगे च दिता सर्वे कलशं तो समात्रिताः अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टि करितथा आयान्तु दे पूजार्थ दुर्तक्षकारकाः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी कलशाय नमः। सर्वोपचारार्थे गंधाक्षतुल्यं समर्पयामि। ओम पृथ्वी मंत्रस्य मेरुपर्तोषि कर्मो देवता सुत्रम चंद आसने विनियोगः। ओम पृथ्वी त्रयोदता लोका देवितों चुदांग पवित्र विजासन विद्यासन विदाय। ओम अपसर्पते भूताये भूता विघ्नकर्ता रस्ते गच्छन्तु शिवाज्ञः आक्रामन्तो भूतानि पिच सर्वेषां रोधेन पूजा कर्म समारंभे। तेच बारीक लक्ष सुंदरगिरी महाराजांचं आपल्या संप्रदायावरती आहे। अशा भाऊंनी ज्या सेवाश्री गुरुकुलाचा पाया भरला, मागच्या वर्षी गुरुकुल सुरू केलं, त्या गुरुकुलाला जागा कमी पडत होती, वास्तव्याला जागा कमी पडत होती आणि भाऊंनी काम सुरू केलं, फाउंडेशन बांधलं दुसऱ्या इमारतीचं आणि भाऊ निघून गेले। आणि गोष्ट ज्यावेळेस महाराजांना कळली, सुंदरगिरी महाराजांना गेली, त्या क्षणापासून गुरुकुलाचं काम कुठपर्यंत आलंय, काय चाललंय, काय कमी आहे, सतत तात्यांना म्हणतायला महाराजांचा फोन असतो। वीट लागते का, लाद्या लागतायत का, क्रश लागते का, लगेच महाराजांनी कोणाला तरी फोन फिरवावा, ट्रॉल्या तिथे उतराव्यात, असं लक्ष आदरणीय सुंदरगिरी महाराजांचं आपल्या परिवारावरती, आपल्या संप्रदायावरती, आपल्या सर्वांवरती लक्ष आहे। सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये महाराजांचं स्वागत करायचं आहे। आपण आपल्या संप्रदायाच्या वतीने महाराजांना खूप विलंब झाला। महाराज बरोबर 9:10 असताना आलेले आणि आता 11 वाजलेले आहेत। 2 तास महाराज या ठिकाणी बसलेले आहेत। मी विनंती करतो मंडळाला की महाराजांचा आपण या ठिकाणी पहिला सन्मान करूया
आणि महाराजांना पुढे जायचे 2 शब्द महाराजांचे ऐकूया. हे काम आहे, अशा कामामध्ये सतत मार्गदर्शन आदरणीय महाराजांचं आपल्याला असतं. ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. ओम ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्य मोक्ष मूलम गुरुकृपा. गुरुपायी ठेविता भाव गुरुपायी ठेविता भाव आपोआप भेटे देव आपोआप भेटे देव म्हणून गुरुशी बजावे रूप ध्यानासे आणावे. याप्रमाणे खूप वेळ झालेला आहे, आपला जास्त वेळ नाही घेता. या ठिकाणी आदरणीय भाऊनी गेली 19 वर्षापूर्वी आपला जो निष्क्रिय संप्रदायाचे या ठिकाणी आपल्या वळीवाडी ते पंढरपूर असा त्यांचे वडील बंधू असणारे किसन महाराज, त्याचे वडील आणि संप्रदायाचे मूळ असणारे शंकर महाराज असे याप्रमाणे ही सगळी संप्रदाय परंपरा असणारी गुरुशिष्य परंपरा याप्रमाणे त्यांनी चालू केलेली परंपरा आहे. आज 19 वर्ष पूर्ण होत आहेत. 20व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. आपल्या सर्वांच्या थोरमोठी दिनगिरांच्या सहकार्यातून भाऊनी 19 वर्षापूर्वी आपल्यावरती निश्चित भाव ठेवून, कारण माझ्या पाठीशी माझे अनेक शिष्यवर्ग आहेत, भक्तगण आहेत, त्या तुमच्या सर्वांच्या आत्मविश्वासावरती त्यांनी हा संप्रदाय पाया रचून हा दिंडी सोहळा चालू केलेला आहे. आपणही या दिंडी सोहळ्यामध्ये त्याच ताकदीने, त्याच पद्धतीने, त्याच आत्मविश्वासाने आपण सर्वांनी बंधन अर्पण करून हा दिंडी सोहळा पुढे असा अखंड चालू राहावा असं सर्वांनी सहकार्य करायचं आहे. ज्या आदरणीय भाऊनी जाधववाडी या ठिकाणी आपल्याला जे आश्रम चालू केले आहे, गुरुकुल चालू केलेले आहे, त्या ठिकाणी त्या गुरुकुलमध्ये सुद्धा आपण सर्वांनी म्हणजे प्रत्येकाचं तिथं पूर्ण नाही कोणाची पकडी असं कर्तव्य आहे. कारण थेंबे थेंबे ते साचे परंतु बगीचा अनेक असतो, परंतु प्रेरावधी निष्क्रिय सापडेश्वरम प्रवर्ग असणारे त्या चरणावधी पांडुरंगाची प्रार्थना करून आपल्या सर्वांना या ठिकाणी आपला वेगवेगळा पार पडावा अशी म्हणून पांडुरंगाची प्रार्थना करून आपल्या पाहिजे विविध आशीर्वाद देतो. आपल्या दिंडीला बाबांचं बाबा असताना पासून सर्वच महाराज सगळ्यांनी दर्शन घेतलं. सुंदर हरिपाठ करतात, सुंदर गातात, नित्यपाठ पाठ आहे, त्यांचा हरिपाठ पाठ आहे, पावलं सुंदर खेळतात. श्रीमद भगवद्गीतेचं प्रशिक्षण या ठिकाणी होणार आहे गोटा यांचं. बाबांचं सगळ्यांनी दर्शन घ्या बाबांचं. आता आपण ग्रामस्थानी मंडळाचं प्रमुख मंडळी मंडळाच्या पालखी बाहेर घ्यायची आपल्याला.